अशा प्रकारचा एक प्रश्न आपण मागच्या रील मध्ये बघितला होता, त्याच प्रकारचा प्रश्न पण थोडासा वेगळा आहे आणि याचं सुद्धा उत्तर आपण फक्त 2 सेकंदात काढू शकतो। आता बघा काय दिलेलं आहे, 15 जानेवारी 2016 शुक्रवार होता, तर 15 जानेवारी 2017 कोणता वार असणार, अशा प्रकारचा प्रश्न आला की आपण गडबडीत काय करत असतो, आता आपल्याला माहिती आहे तारीख सारखी फक्त वर्ष बदललेले आहे, म्हणजे आपण काय करतो, इथं जो वार दिलेला आहे त्या वारामध्ये एक पुढे जातो। पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजून घेणं, इथं तुम्हाला 2016 हे वर्ष दिसतंय, 2016 हे लीप वर्ष आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं लीप वर्ष असलं तर 2 वार पुढे जायचे असते, पण त्या लीप वर्षामध्ये 29 फेब्रुवारी ही तारीख आलेली पाहिजे। आपण जर बघितलं तर जानेवारी 2016 म्हणल्यावर 100% तिथे 29 फेब्रुवारी ही तारीख आलेलीच असणार आहे। मग काय करायचं, जो वारी दिलेला असला त्यावेळेस 2 वार कधी पुढे जायचं, इथे शुक्रवार दिलेले आहे तर शुक्रवार नंतर 2 वार कोणते येणार आहे पुढचे, शनिवार रविवार। मग यावेळेस आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, आता तर रविवार असणार आहे। फक्त साधं वर्ष आणि लीप वर्ष यांच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, साधं वर्ष दिलेलं असलं तर 1 वार पुढे घ्यायचं आणि जर लीप वर्ष दिलेलं असलं तर मग 2 वार पुढे घ्यायचं, फक्त तिथं तुमची तारीख सारखी असणं गरजेचं असतं, ठीक आहे।